मित्रांनो, इंजिनिअरिंग मॅथ्स 3 या सब्जेक्टमधील लिनियर डिफरन्शियल इक्वेशन या टॉपिकमधील जनरल मेथडचं पुढचं एक्झाम्पल असं आहे. सॉल्व डी स्क्वेअर वाय डिवाइड बाय डी एक्स स्क्वेअर प्लस डी वाय बाय डी एक्स इज इक्वल टू 1 डिवाइड बाय 1 प्लस ई रेश टू एक्स. बघा आता या जनरल मेथडच्या टाईपमध्ये आपण काय करतो, सगळ्यात पहिलं तर हे जे डबल डेरिव्हेटिव्ह आहे डी स्क्वेअर डिवाइड बाय डी एक्स स्क्वेअर, याला आपण रिप्लेस करतो कॅपिटल डी स्क्वेअरने. जर डी बाय डी एक्स असेल असं सिंगल, तर आपण रिप्लेस करतो कॅपिटल डी ने. तर या दोन्ही सुद्धा व्हॅल्यू या ठिकाणी आहेत. आता जर आपण हे रिप्लेस केलं तर काय मिळून जाईल, या ठिकाणचा डी स्क्वेअर डिवाइड बाय डी एक्स स्क्वेअर याला आपण कॅपिटल डी ने रिप्लेस करणार. त्याबरोबरचं हे वालं वाय आहे तसं, प्लस नुसतं डी बाय डी एक्सला आपण कॅपिटल डी ने रिप्लेस करणार. त्याबरोबरचा वाय सुद्धा आहे तसा इज इक्वल टू 1 डिवाइड बाय 1 प्लस ई रेश टू एक्स हे वाला आहे तसं येणार. आता हे रिप्लेस केल्यानंतर ना या ठिकाणची दुसरी स्टेप आपली काय असणार आहे, तर या दोन्ही पण ठिकाणी बघा मल्टिप्लिकेशन मध्ये वाय आहे, त्याला आपण आता कॉमन घेऊयात. तर काय मिळणार, हे वालं डी स्क्वेअर प्लस डी आणि ब्रॅकेटच्या बाहेर वाय. बघा या दोन्ही पण ठिकाणचा वाय आपण कॉमन घेतला, इज इक्वल टू 1 डिवाइड बाय 1 प्लस ई रेश टू एक्स हे आहे तसं मिळणार आहे. आता ह्याच्याचं जे सोल्युशन असतं बघा, ते सोल्युशन दोन पार्टचं सोल्युशन असतं. म्हणजे पहिलं असतं वाय सी आणि दुसरं असतं वाय पी. तर आता या वाय-सी साठी म्हणजे जे कॉम्प्लिमेंटरी फंक्शन आहे त्यासाठी फक्त आपण ही ब्रॅकेटमधली व्हॅल्यू घेतो. तर या ठिकाणी काय मिळून जाईल, हे फक्त ब्रॅकेटमधलं डी स्क्वेअर प्लस डी याला आपण इज इक्वल टू 0 असं घेतो. यावरनं पहिलं आपल्याला कॉम्प्लिमेंटरी फंक्शन असं सोल्युशन मिळतं. मी यामध्ये काय होतं बघा, एक तर तुम्ही हे बघा आहे तसं बघा, ही वाली व्हॅल्यू कॅल्सीमध्ये तुम्ही पुट करू शकता, किंवा या ठिकाणचं दोन्ही ठिकाणी डी आहे तर तो कॉमन येईल. बघा इथं डी स्क्वेअर आणि प्लस डी आहे, तर यातला एक डी जर कॉमन घेतला, पहिल्या डी स्क्वेअर मधला एक डी कॉमन आलेला आहे, म्हणजे फक्त इथं एकच डी राहील, प्लस परत हा दुसरा सुद्धा डी इथला आपण कॉमन घेतलाय, म्हणजे या ठिकाणी फक्त 1 राहील इज इक्वल टू 0. बरोबर. तर आपल्याला एक रूट आता काय मिळाला, इथं स्क्वेअर आहे, डीचा स्क्वेअर म्हणजे आपल्याला दोन रूट्स मिळतील. तर बघा एक मिळाला डी इज इक्वल टू 0 आणि दुसरा हा वाला मिळाला डी प्लस 1 इज इक्वल टू 0. आता हे प्लस 1 या राईट साईडला मायनस होतील, तर दोन व्हॅल्यू काय मिळत आहेत, डी इज इक्वल टू 0 आणि डी इज इक्वल टू -1. बघा असे आपल्याला हे दोन रूट्स मिळाले. किंवा जर तुम्ही हे वाला इक्वेशन कॅल्सीमध्ये पुट केलं, कॅल्सीमध्ये मोडमध्ये 5 नंबरला इक्वेशन असतं, त्यामध्ये स्क्वेअर नंबरचं तिसरं इक्वेशन आहे बघा 3 नंबर, त्यामध्ये तुम्ही ही वाली व्हॅल्यू टाकली की डी स्क्वेअरचा 1, नुसत्या डीचा 1 आणि या ठिकाणी कॉन्स्टंट नाहीये तर 0, मग तुम्हाला अशा या दोन व्हॅल्यूज मिळतात. आता या दोन्ही सुद्धा व्हॅल्यू रिअल मिळालेल्या आहेत, यामध्ये इमॅजिनरी वाला पार्ट कोणताच नाहीये, रिअल व्हॅल्यू मिळाली आहे आणि दोन्ही सुद्धा डिस्टिंक्ट आहेत. तर आपण वायसीच्या ज्या 4 केसेस आहेत त्यामधली सगळ्यात पहिली केस यूज करणार, की ज्यामध्ये रूट्स हे रिअल आणि डिस्टिंक्ट असतात. तर त्याचं आपलं सोल्युशन असतं yc इज इक्वल टू c1 ई रेश टू m1x प्लस c2 ई रेश टू m2x. आता या ठिकाणी m1 आणि m2 म्हणजे त्या यावाल्या 0 आणि -1 या व्हॅल्यू असतात, त्या जर आपण या ठिकाणी पुट केल्या तर आपल्याला yc हे असं मिळतं c1 ई रेश टू, आता m आहे 0 इंटू x आहे तसाच, प्लस c2 ई रेश टू m2 या ठिकाणी -1 आहे इंटू x. जर आता हे सिम्प्लिफाय केलं तर yc काय मिळून जाईल, c1 इंटू ई रेश टू, आता हे 0 इंटू x तर मिळते 0च, प्लस c2 इंटू ई रेश टू -1 इंटू x तर मिळते -x. तर आता हे yc इज इक्वल टू मिळणार बघा. आता तुम्हाला माहिती आहे एनिथिंग रेस टू 0 हे 1च मिळतं, म्हणजे हा ई रेस टू 0 1च मिळणार. आणि या 1 ने जर c1 ला मल्टिप्लाय केलं तर हे c1 आहे तसं मिळतंय, प्लस आणि हे पुढचं c2 इंटू ई रेस टू -x. आपला हा पहिला yc असा हा पार्ट मिळून गेला. आता yp या सोल्युशनसाठी आपण जनरल मेथडमध्ये काय करतो, तर हे जे आपल्याला आता रूट्स मिळालेत डी आणि ब्रॅकेटमध्ये डी प्लस 1, तर इथल्या डी स्क्वेअर प्लस डी ला आपण याने रिप्लेस करणार. बघा ही वाली जी व्हॅल्यू आहे डी आणि ब्रॅकेटमध्ये डी प्लस 1 आपण त्याला या ठिकाणी रिप्लेस करणार. तर मग आपल्याला काय मिळून जाईल, तर हे मिळणार ब्रॅकेटमध्ये असं डी ब्रॅकेटमध्ये डी प्लस 1 वाय इज इक्वल टू 1 डिवाइड बाय 1 प्लस ई रेश टू एक्स हे आहे तसं. आता वायपीच्या सोल्युशनसाठी हे ब्रॅकेटमधलं डी प्लस 1 आणि हे वालं डी हे लेफ्ट साइडला मल्टिप्लिकेशनमध्ये आहे, ते आपण इज इक्वल टूच्या राइट साइडला घेतो. मग आपल्याला वाय आता मिळतो वायपी इज इक्वल टू म्हणजेच पर्टिक्युलर इंटिग्रल या फॉर्ममधलं. तर डिवाइडमध्ये आता येऊन जाईल हे डी ब्रॅकेटमध्ये डी प्लस 1 आणि इंटू ब्रॅकेटमध्ये घेऊयात 1 डिवाइड बाय 1 प्लस ई रेश टू एक्स.
आता या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाची बघा की आपल्याला ॲडजस्टमेंट करायची. ती ॲडजस्टमेंट अशी आहे, की या ठिकाणचं हे जे आहे डी आणि हा ब्रॅकेट D+1 याला आपण सेपरेट घेऊ शकतो बघा. हा नुसता डी म्हणजे नुसतं एकच इंटिग्रेशन आहे. बरोबर. हे ब्रॅकेटमधलं जे आहे 1/1 ते एकदा या डीला मल्टिप्लाय होऊन जाईल आणि एकदा या D+1 ला मल्टिप्लाय होऊन जाईल. पण ते मल्टिप्लाय होण्याच्या आधी याला आपल्याला सेपरेट घ्यावं लागेल. तर तुम्हाला पार्शियल फ्रॅक्शन हे माहिती असणार आहे. त्या टाइपमध्ये आपण याला सेपरेट करायचं पण बघा सेपरेट कसं होईल आपण आधी पहिले चेक करूयात. कारण नुसतं जरी पार्शियल फ्रॅक्शन सॉल्व्ह करायचं म्हणलं, तरी सुद्धा एक 10-15 स्टेप्स घ्याव्या लागतील. मग आपण हे ट्रायल आणि एररने आता सॉल्व्ह करायचं. कसं सॉल्व्ह करणार? तर हे पहिला 1/d सेपरेट घेतला. आता मधलं साइन आपण बघूयात काय घ्यायचं आणि नंतर सेपरेट D+1 हे असं घेतलं बघा. समजा मध्ये आपण मायनस घेतलं. समजा जर आपण मायनस घेतलं तर काय मिळतंय ते आपल्याला पाहूयात. समजा मायनसमध्ये जर आता या दोघांची व्हॅल्यू समजा हे वालं सिम्प्लिफाय केलं तर आपल्याला व्हॅल्यू हीच मिळली पाहिजे, की 1/d ब्रॅकेटमध्ये D+1 नाही मिळालं तर मग मध्ये प्लस घेऊन बघूयात काय मिळणार, बरोबर? जर आता हे क्रॉस मल्टिप्लाय केलं बघा, इथला D+1 डिव्हाइड मधला तो इकडे क्रॉसमध्ये इथल्या 1 ला मल्टिप्लाय होऊन जाईल. तर काय मिळणार हे D+1 हे मधलं मायनस आहे तसं. इथला पहिला डिव्हाइड मधला D तो या ठिकाणी इथं वरती 1 ला मल्टिप्लाय होऊन जाईल. तर D × 1 D आणि टोटल डिव्हाइड बाय या दोघांचं हे मल्टिप्लिकेशन. तर D ब्रॅकेटमध्ये D+1 जर आता हे सिम्प्लिफाय केलं तर काय मिळतं इथला प्लस डी आणि मायनस डी कॅन्सल होऊन जाते. तर बघा काय शिल्लक राहते वरती फक्त 1 शिल्लक राहिला. डिव्हाइडमध्ये डी आणि ब्रॅकेटमध्ये D+1. तर बघा जे आपण या ठिकाणी घेतलेलं आहे yp = 1/d ब्रॅकेटमध्ये D+1 तर तेच शिल्लक राहते. म्हणजे आपल्याला आपण याला 1/d ब्रॅकेटमध्ये D+1 ला आपण या फॉर्ममध्ये घेऊ शकतो. इझिली आपण या फॉर्ममध्ये त्याला लिहू शकतो. जर ते आपण तसं आता लिहिलं तर मग हे लिहिल्यानंतरनं फक्त काय करणार आपण जो पुढचा ब्रॅकेट आहे, ब्रॅकेटमध्ये 1/1 + त्याने या दोघांना सेपरेट मल्टिप्लाय करायचं. बघा आता मी स्टेप या ठिकाणी घेतो. इथं yp = काय मिळतं आपल्याला 1/d आणि -1/d+1 बघा असं आपण ह्याला लिहून घेतलं. हे ब्रॅकेटमधलं 1/1 आहे तसं. हे तर आपण पहिलं बघा सॉल्व्ह करून बघितलेलं आहे, की आपल्याला याचं ॲन्सर हेच मिळणार आहे. इकडची वरची स्टेप, की 1/d ब्रॅकेटमध्ये D+1. आता हा ब्रॅकेट ह्या 1/d ला आणि मायनस नंतरच्या 1/d+1 ला दोघांनाही मल्टिप्लाय होऊ शकतोय. सेपरेट तर काय मिळणार? या ठिकाणी 1/d ब्रॅकेटमध्ये 1/1 + मायनस हे पुढचं 1/d+1 आणि इथं सुद्धा मल्टिप्लाय होऊन जाईल 1/1 + बघा आता असं हे सेपरेट मल्टिप्लाय केलं. हे मल्टिप्लाय केल्यानंतरनं आता या ठिकाणी आपल्याला कोणती स्टेप घेता येईल? तर तुम्हाला माहिती आहे, की कॅपिटल Dला आपण काय घेतलेलं आहे डेरिव्हेटिव्ह असं आहे, बरोबर? कॅपिटल D म्हणजे डेरिव्हेटिव्ह आहे. आता हे डिव्हाइडमध्ये गेलेलं आहे D म्हणजे हे असणार आहे इंटिग्रेशन. मग याला आपण असं लिहूयात, की yp = डिव्हाइडमध्ये D आहे. तर इंटिग्रेशन 1/1 + इंटिग्रेशन आलेलं आहे. मग या ठिकाणी आपण घेतो dx मायनस इथं सुद्धा बघा डिव्हाइडमध्ये D आलेला आहे. म्हणजे आपण इंटिग्रेशन घेणार. पण इथल्या D बरोबर +1 आहे. +1 म्हणजे तुम्हाला माहिती आहे आपण असं आतमध्ये घेतो प्लसमध्ये आणि याचंच अपोझिट आपण या ठिकाणी घेतो मायनसमध्ये. बरोबर इंटिग्रेशन साइनच्या बाहेर. यानंतर आपण काय घेणार ब्रॅकेटमध्ये 1/1 + आणि इंटिग्रेशन आहे. तर शेवटी इथं आपण घेतो dx. आता हे आपल्याला आता सिम्प्लिफाय करायचं आहे. तर सगळ्यात पहिलं जसं या ठिकाणी बघा असं 1/1 + आहे. इथल्या ला आपण ह्या दुसऱ्या मायनस नंतरच्या या टर्मला इथल्या ला आपण टी पुट करू शकतो आणि त्याचं डेरिव्हेटिव्ह आपण घेऊ शकतो, की इंटिग्रेशनची कोणती मेथड आहे तर बाय सबस्टिट्यूशन मेथड बरोबर. पण या पहिल्या ठिकाणी इथल्या ला जर आपण पुट केलं तर त्या ठिकाणी नाहीये. तर काय करायचं बघा तुम्हाला सांगतो या पहिल्या ह्याच्यामध्ये आता इथला एक की पॉइंट असं की स्टेप अशी, की इथं वरती न्यूमरेटरला सुद्धा ने मल्टिप्लाय करायचं. त्याला ॲडजस्ट करण्यासाठी इथं या खालच्या 1 + याला ब्रॅकेटमध्ये घेऊन याला सुद्धा एका ने मल्टिप्लाय करायचं. तर काय मिळणार yp = इंटिग्रेशन. बघा मी इथं एक घेतला इंटू हे पुढचं dx डिव्हाइड बाय वरती मी एक घेतलेला आहे. तर मी त्याला बॅलन्स करण्यासाठी डिव्हाइडमध्ये सुद्धा एक घेणार आणि ही पहिलीवाली व्हॅल्यू ब्रॅकेटमध्ये आहे तशी 1 + मायनस हे -x आहे तसं इंटिग्रेशन परत हे ब्रॅकेटमध्ये 1/1 + आणि हे dx बरोबर. आता काय करायचं आपण या ठिकाणी तर इथल्या ला या डिव्हाइड मधल्या आपण टी पुट करूयात. तर काय मिळणार आहे? इथं पुट किंवा आपण काय करूयात ब्रॅकेटमधल्या 1 + टी पुट करूयात. पुट
1 प्लस ए रेस टू एक्स इज इक्वल टू टी. बघा अख्ख्या आपण 1 प्लस ए रेस टू एक्सला टी पुट केलं. आता तुम्हाला माहिती आहे इंटिग्रेशनमध्ये जेव्हा आपण एक्स असं व्हेरिएबल बदलून टी असं व्हेरिएबल घेतो तेव्हा आपण त्याचं डेरिव्हेटिव्ह घेतो. मग या ठिकाणी घ्यायचं डिफरन्शिएट बोथ साइड्स विथ रिस्पेक्ट टू एक्स. मग हे काय मिळून जाईल डी बाय डी एक्स ऑफ ब्रॅकेटमध्ये 1 प्लस ई रेस टू एक्स इज इक्वल टू डी बाय डी एक्स ऑफ हे राईट साईडला टी. आता इथं मध्ये प्लस आहे तर याचं डेरिव्हेटिव्ह काय मिळणार तुम्हाला माहिती आहे आपण या 1चं सेपरेट डेरिव्हेटिव्ह घेणार आणि ई रेस टू एक्सचं सेपरेट. मग या ठिकाणी घ्यायचं डेरिव्हेटिव्ह ऑफ 1 प्लस डेरिव्हेटिव्ह ऑफ ई रेस टू एक्स इज इक्वल टू राईट साईडला टीचं डेरिव्हेटिव्ह काय मिळणार dt डिवाइड बाय डी एक्स कारण की हे दोन्ही सुद्धा एक्स आणि टी व्हेरिएबल वेगवेगळे आहेत. आता या ठिकाणी हा 1 कॉन्स्टंट आहे तर डेरिव्हेटिव्ह ऑफ 1 हे काय मिळणार इथं 0 मिळणार बरोबर प्लस ई रेस टू एक्सचं डेरिव्हेटिव्ह हे वाला ई रेस टू एक्सच मिळतं इज इक्वल टू राईट साईडचं dt डिवाइड बाय डी एक्स हे आहे तसं. आता 0 प्लस ई रेस टू एक्स तर ई रेस टू एक्स आहे तसं मिळणार इज इक्वल टू dt डिवाइड बाय डी एक्स आणि हा डिवाइड मधला dx आपण लेफ्ट साईडला ई रेस टू एक्सला मल्टिप्लाय करतो. कारण डेरिव्हेटिव्ह घेऊन झालं की आपण काय करतो एक्स वाले व्हेरिएबल एका बाजूला आणि टी वाले व्हेरिएबल दुसऱ्या बाजूला घेतो. आता आपण ही वाली पहिली व्हॅल्यू 1 प्लस ई रेस टू एक्स इज इक्वल टू टी आणि ही सेकंड व्हॅल्यू ई रेस टू एक्स dx इज इक्वल टू टी आपण या दोन्ही सुद्धा ठिकाणी रिप्लेस करणार. मग आपल्याला हे काय मिळून जाईल yp इज इक्वल टू इंटिग्रेशन या ठिकाणी न्यूमरेटर मध्ये आहे ई रेस टू एक्स इंटू dx त्याला आपण dt असे घेणार आहोत. डिवाइड मध्ये ब्रॅकेट मधल्या 1 प्लस ई रेस टू एक्सला बघा या ठिकाणी आपण काय घेतलेलं आहे तर टी घेतलेलं आहे पण आता या ई रेस टू एक्सला काय घ्यायचं तर बघा आता सगळ्यात महत्त्वाची स्टेप मी या ठिकाणी लिहितो ती सुरुवातीला मुद्दाम घेतली नाही मी बघा का नाही घेतली तर इथं वरच्या ई रेस टू एक्स dx ला आपण dt घेतलं पण डिवाइड मधल्या ब्रॅकेटला सुद्धा 1 प्लस ई रेस टू एक्सला आपण टी घेतलं. आता इथं नुसता ई रेस टू एक्स शिल्लक आहे हा वाला आता याला काय घ्यायचं तर इथं प्लस वन आहे हा प्लस वन जर या राईट साईडला गेला टीच्या साईडला तर तो मायनस बनणार म्हणजे इथलं लेफ्ट साईडचं ई रेस टू एक्स आहे तसं हा टी इज इक्वल टू आहे तसा लेफ्ट साईडचा प्लस वन तो राईट साईडला बनणार मायनस वन बघा ही एक अशी व्हॅल्यू आहे. मग इथल्या यावाल्या ई रेस टू एक्सला आपण हे वालं टी मायनस वन असं घ्यायचं हे आता ब्रॅकेटमध्ये असेल आणि हे वालं मायनस आहे तसं ई रेस टू मायनस एक्स पण आहे तसा इंटिग्रेशन. आता इथलं ई रेस टू एक्स आणि हे डी एक्स या दोघांचं मल्टिप्लिकेशन त्याला आपण काय रिप्लेस करतो तर डी टी डिवाइड मध्ये आता हे फक्त डिवाइड मध्ये 1 प्लस ई रेस टू एक्स आहे तर या 1 प्लस ई रेस टू एक्सला आपण काय घेतलेलं आहे तर टी असं घेतलेलं आहे. आता हे आपल्याला एकदम सिम्प्लिफाय करायला सोपं जाईल. आता या ठिकाणी सुद्धा बघा जसं हे पहिलं वालं होतं की डी आणि मायनस 1 डिवाइड बाय डी प्लस 1 असं जे आपण घेतलं तसंच बघा या ठिकाणी आलेले पार्शल फ्रॅक्शन हे सुद्धा ट्रायल अँड एररने सॉल्व्ह करायचं. कसं करायचं बघा की पहिलं 1 डिवाइड बाय टी मायनस 1 आहे तसं घ्या मध्ये मायनसच घ्या सुरुवातीला आणि ह्या टीला नंतर सेपरेट घ्या. आता बघा याचं क्रॉस मल्टिप्लाय करून आपल्याला हीच व्हॅल्यू मिळते का नाही तर बघूयात. सेकंड वाला डिवाइड मधला टी इथं वरती क्रॉस मध्ये 1 ला मल्टिप्लाय झाला तर मिळणार टी हे मधलं मायनस आहे तसं हा पहिला जो ब्रॅकेट आहे टी मायनस वन तो क्रॉस मध्ये इथल्या 1 ला जर मल्टिप्लाय झाला तर मिळणार आहे टी मायनस वन आणि टोटल डिवाइड बाय या दोघांचं मल्टिप्लिकेशन म्हणजेच टी मायनस वन इंटू टी. आता जर हे वाला आपण ब्रॅकेट काढलं तर हा मायनस साइन ह्या दोघांना सुद्धा ब्रॅकेटमध्ये मल्टिप्लाय होऊन जाईल तर काय मिळणार टी हे वालं मायनस इंटू टी तर मायनस टी आणि मायनस मायनस प्लस वन आणि डिवाइड मधली व्हॅल्यू आहे तशीच टी मायनस वन इंटू टू टी. आता हे मायनस टी आणि प्लस टी बघा झालं कॅन्सल तर याचं काय मिळतंय 1 डिवाइड बाय टी मायनस वन इंटू टी तर बघा सेम तीच व्हॅल्यू मिळाली. म्हणजे आपण याला ही जी व्हॅल्यू आहे इंटिग्रेशन dt डिवाइड बाय टी मायनस वन टीला त्याला आपण या फॉर्ममध्ये घेऊ शकतो. जर आता असं आपण जर घेतलं आणि आता मध्ये मायनस असणार आहे तर तुम्हाला माहिती आहे आपण त्या दोघांचं पण काय घेणार आहोत तर सेपरेट इंटिग्रेशन. तर सगळ्यात पहिलं त्या दोघांना आपण सेपरेट घेऊयात की पार्शल फ्रॅक्शन अशा मेथडने इंटिग्रेशन 1 डिवाइड बाय आता हे टी मायनस वन सेपरेट आणि मायनस हे वालं 1 डिवाइड बाय टी पण सेपरेट इंटू डी टी मायनस ई रेस टू मायनस एक्स इंटिग्रेशन डी टी डिवाइड बाय टी हे बाकी सगळं आहे तसं. हे समजलं. या ठिकाणी आपण पार्शल फ्रॅक्शन सॉल्व्ह कसं केलं तर एक ट्रायल अँड एरर या मेथडने सॉल्व्ह केलं. ते तुम्हाला प्रॅक्टिसने जमून जाईल नक्कीच. याची तुम्ही चांगली प्रॅक्टिस करा. तर आता हे काय मिळतं आपल्याला पुढं yp इज इक्वल टू आता हे तर मध्ये मायनस आहे तर 1 डिवाइड बाय टी मायनस वनचं आणि या 1 डिवाइड बाय टीचं आपण सेपरेट इंटिग्रेशन घेणार तर काय मिळणार हे मला इंटिग्रेशन 1 डिवाइड बाय टी मायनस वन डी टी आणि मायनस
इंटिग्रेशन 1 डिवाइड बाय टी dt, बाकी सगळं आहे तसं मायनस ई रेस टू मायनस एक्स आणि इंटिग्रेशन dt डिवाइड बाय टी. आता हे तुम्हाला माहिती आहे बघा, डिव्हाइड मध्ये जर फंक्शन असेल, त्याचं समजा स्क्वेअर नसेल, नुसतं आपलं सॉरी फंक्शन म्हणजे व्हेरिएबल. डिव्हाइड मध्ये जर समजा आपलं व्हेरिएबल असेल, त्याचं समजा काय स्क्वेअर नसेल, तर ते डायरेक्टली लॉगच्या ब्रॅकेटमध्ये जातं, बरोबर? म्हणजे कुठला फॉर्म्युला असणार हा वाला, इंटिग्रेशन 1 डिवाइड बाय एक्स dx वाला, बरोबर आहे? तर तो काय मिळणार या ठिकाणी बघा, की yp इज इक्वल टू केवळ इंटिग्रेशन 1 डिवाइड बाय t मायनस 1 हे डायरेक्टली मिळणार लॉग ब्रॅकेटमध्ये t मायनस 1. पण इथं हे झालं कंपोजिट फंक्शन, की व्हेरिएबल बरोबर प्लस मायनस मध्ये एखादा नंबर आहे, एखादा कॉन्स्टंट आहे, तर याचा आपण काय घेतो डिवाइड मध्ये डेरिव्हेटिव्ह. आता याचं डेरिव्हेटिव्ह सुद्धा बघा, तुम्हाला प्रॅक्टिसने एकदम चांगलं माहितीच आहे, याचं फक्त 1च मिळणार, ते नाही घेतलं तरी चालतं. मायनस हे पुढचं आहे इंटिग्रेशन 1 डिवाइड बाय टी dt, तर याचं काय मिळणार, बरोबर लॉग टी, आणि मायनस ई रेस टू मायनस एक्स, हे सुद्धा इंटिग्रेशन 1 डिवाइड बाय टी, याचं सुद्धा आपल्याला काय मिळणार आहे, तर लॉग टी. आता yp इज इक्वल टू, आता आपल्याला पुढे काय मिळून जाईल, हे डिवाइड मधलं डेरिव्हेटिव्ह ऑफ टी मायनस 1 हे तर 1 मिळणार आहे. या ठिकाणी फक्त लक्षात ठेवायचं, टीचा जो कोइफिशियंट असणार आहे, तो फक्त डिवाइड मध्ये शिल्लक राहतो. या ठिकाणी टीचा कोइफिशियंट काहीच नाहीये, म्हणजे 1 असणार आहे. तर तो नाही घेतला तरी चालतोय. मग फक्त या ठिकाणी शिल्लक राहते लॉग ब्रॅकेटमध्ये टी मायनस 1 मायनस हे लॉग ब्रॅकेटमध्ये टी मायनस ई रेस टू मायनस एक्स आणि लॉग ब्रॅकेटमध्ये टी, हे आहे तसं. आता आपण याच्या टी मायनस 1 आणि टीच्या ज्या सुरुवातीच्या व्हॅल्यूज आहेत, त्या आपण सगळ्या पुट करूयात. तर बघा, आता इथं टी मायनस 1 आहे, तर या ठिकाणी आहे बघा हे वालं टी मायनस 1 ला काय असतं, ई रेस टू एक्स, मग ते घेतलं की लॉग ई रेस टू एक्स, बरोबर, मायनस हे लॉग टी म्हणजे काय, तर बघा ते या ठिकाणी आहे की 1 प्लस ई रेस टू एक्सला आपण टी घेतलं होतं, मग हे वालं घ्यायचं ब्रॅकेटमध्ये 1 प्लस ई रेस टू एक्स मायनस ई रेस टू मायनस एक्स आणि ब्रॅकेट आता लॉग ब्रॅकेटमध्ये इथल्या सुद्धा टीला 1 प्लस ई रेस टू एक्स हे असं घेतलं. आता फक्त या ठिकाणी बघा काय होऊन जाईल, की लॉग आणि ई हे जर शक्यतो असे एकत्र आले डायरेक्ट मल्टिप्लिकेशनमध्ये किंवा पॉवरमध्ये, तर तुम्हाला माहिती आहे हे लॉगवाली प्रॉपर्टी तुम्ही लॉगमध्ये याचा स्टडी केलेला असणार आहे, की लॉग आणि ई हे कॅन्सल होतं. फक्त मग जे पॉवरवाला असणार आहे, म्हणजे हा नाही का एक्स आपला पुढे जाईल, तेवढाच फक्त शिल्लक राहील. म्हणजे फक्त एक्स शिल्लक राहिला मायनस लॉग 1 प्लस ई रेस टू एक्स मायनस ई रेस टू मायनस एक्स आणि लॉग ब्रॅकेटमध्ये 1 प्लस ई रेस टू एक्स. बघा, हे झालं आपलं याचं वायपी वालं सोल्युशन. सगळ्यात शेवटी आता आपण काय करतो, वायसी आपलं फाइंड आउट करून झालेलं आहे, बरोबर. आता वायपी सुद्धा फाइंड आउट करून झालेलं आहे. मग सगळ्यात शेवटी आपण असं घेतो की वाय इज इक्वल टू वायसी प्लस वायपी. मग हे वाला मिळणार वाय इज इक्वल टू, आता आपलं याचं वायसी वालं सोल्युशन काय होतं, जर तुम्ही पाहिलं ते होतं C1 प्लस C2 ई रेस टू मायनस एक्स, बरोबर. आता या ठिकाणी प्लस वायपी आहे, मग त्याच्या पुढे आपण आता काय घेणार या ठिकाणी, की प्लस, आणि हे वालं वायपी वालं सगळं पुढचं सोल्युशन एक्स मायनस लॉग ब्रॅकेटमध्ये 1 प्लस ई रेस टू एक्स मायनस ई रेस टू मायनस एक्स इंटू लॉग हे ब्रॅकेटमध्ये 1 प्लस ई रेस टू एक्स. बघा, हे झालं आपल्याला दिलेल्या एक्झाम्पलचं फायनल सोल्युशन.